आजच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर दीपेश रसाळ हे आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. डॉक्टर रसाळांनी MBBSचं शिक्षण रशियामध्ये घेतलेलं आहे आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी रेडिओलॉजीमध्ये केलेलं आहे. ओ स्टेट युनिव्हर्सिटी रशिया याचे ते डायरेक्टर आहेत आणि नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आडगाव येथे त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. आणि सध्या या करोना अर्थातच कोविड-19 मध्ये करोना योद्धा म्हणून सुद्धा ते काम बघत आहेत. पण आज डॉक्टर रसाळ आपल्याला ओ स्टेट युनिव्हर्सिटी रशिया या युनिव्हर्सिटी विषयी विशेष माहिती देणार आहे आणि ज्या मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी रशियामध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी आजचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. डॉक्टरांचं मी आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर, आपण रशिया येथील ओ स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये डायरेक्टर आहात, तर तो अभ्यासक्रम तिकडचा आणि भारतातला अभ्यासक्रम याविषयी प्रथम आम्हाला सांगाल. रशियातला अभ्यासक्रम आणि भारतातला अभ्यासक्रम याच्यात खूप काही असा वेगळा बदल नाही आहे. पूर्ण जगभरामध्ये ह्युमन बॉडी ही एक सारखी आहे. त्याच्यामुळे महत्त्वाचं काय आहे की आपल्याला MBBSचा अभ्यासक्रम म्हणजे मेडिकलचा अभ्यास करताना ह्युमन बॉडीचा अभ्यास करायचा आहे. जगभरात ह्युमन बॉडी एकसारखी असल्यामुळे त्याच्यात अभ्यासक्रमात कुठे काही बदल नाही आहे. डॉक्टर, प्रथम आपण आम्हाला ओश युनिव्हर्सिटी जी आहे तिथला जो अभ्यासक्रम आहे त्याविषयी सांगाल. ओश युनिव्हर्सिटी जी आहे आमची, इथे 5 वर्षाचा MBBSचा कोर्स आहे आणि हा पूर्ण इंग्लिश मीडियममध्ये आहे. या विद्यापीठाला WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची याला मान्यता आहे. या विद्यापीठातनं MBBS केल्यानंतर तो विद्यार्थी भारतात आल्यावरती गव्हर्नमेंट जॉब करू शकतो, स्वतःचं क्लिनिक टाकता येतं किंवा त्याला आणखीन पुढे PGला ऍडमिशन घ्यायचं असेल PGला ऍडमिशन घेता येतं, सगळ्या गोष्टी करता येतात. म्हणजे एकंदरीत सांगायचं ठरलं तर रशियात MBBS केलेला विद्यार्थी आणि इंडियात MBBS करणारा विद्यार्थी या दोघांची डिग्री इक्विव्हॅलंट असते. याच्यात कुठला काही बदल नाही आहे. त्याच्यानंतर आमच्या या विद्यापीठामध्ये जसं की 15 विद्यार्थ्यांचा एक क्लासरूम असतो, जेणेकरून काय होतं का प्रत्येक विद्यार्थ्याकडे इंडिव्हिज्युअली लक्ष देता येतं. ॲडिशनल तुम्हाला कुठल्या प्रकारे ट्युशन किंवा क्लासेस लावण्याची आवश्यकता पडत नाही. त्याच्यामुळे काय होतं की आज जे शिकवलेलं आहे त्याच्यावरती नेक्स्ट डे एक्झाम होतात, रोजच्या रोज परीक्षा होतात. त्याच्यामुळे काय होतं की ऑटोमॅटिकली तुमचं फायनल परीक्षेचं प्रिपरेशन होत असतं. आणि जसं की आपल्याकडे भारतात काय होतं की एका वर्गामध्ये 60 ते 120 पर्यंतची मुलांची बॅच असते, तिकडे 15 मुलांचा ग्रुप असल्या कारणाने मुलांना त्याच्यामध्ये बेनिफिट त्याच्यामध्ये होत असतो. त्याच्यानंतर जसे फायनल एक्झाम असतात तर त्या एखादा विद्यार्थी काही कारणास्तव जर फायनल परीक्षेमध्ये फेल झाला तर त्याला त्या विषयाचा पेपर 15 दिवसानंतर परत देता येतो. सपोज तो विद्यार्थी दुसऱ्यांदा परत फेल झाला तर त्या विद्यार्थ्याला डीन ऑफिसमध्ये बोलवलं जातं आणि त्या टीचरला डीन ऑफिसमध्ये बोलवलं जातं. मग त्या टीचरने पहिले एक्सप्लेनेशन द्यायचं की काय झालं, हा विद्यार्थी काय कारणामुळे फेल झालेला आहे. त्याच्यानंतर मग टीचरने एक्सप्लेनेशन दिल्यानंतर स्टुडंटला विचारलं जातं काय रे बाबा तुझं काय इश्यू आहे, तू का फेल झालेला आहे. मग त्या विद्यार्थ्यांनी त्याचं एक्सप्लेन दिलं की मला टाइम कमी पडला किंवा मला अमुक टॉपिक समजलेला नाही, तर तो टॉपिक जो आहे तो टीचर त्या विद्यार्थ्याला परत शिकवणार आहे. जर त्या विद्यार्थ्याला वाटलं की मला वेळ कमी पडला आणि त्याने 1 महिना वेळ परत वाढून मागितला तर त्याला 3रा अटेम्प्ट परत मिळतो. म्हणजे जेणेकरून काय होतं की जो आपला 5 वर्षातलं ड्युरेशन आहे तर 5 वर्षातच त्याची डिग्री कंप्लीट होते. तेच आपल्याकडे इंडियात काय होतं, जर एखादा विद्यार्थी फेल झाला तर त्याला त्या विषयाचा पेपर 6 महिन्याने परत देता येतो, म्हणजे त्याचे 6 महिने वाढतात. मग तसं तिकडे तुमचं वर्ष वाया जात नाही, दिलेल्या ड्युरेशन मध्येच मुलांची कोर्स जो आहे तो पूर्ण होत असतो. त्याच्यानंतर तिथे प्रॅक्टिकल जे आहे तर तिथे कॅडेवरवरती ऍक्च्युअल कॅडेवरती तिथे प्रॅक्टिस होते, कुठल्या डेमो बॉडीज वगैरे नसतात. त्याच्यानंतर 3rd इयरला गेल्यानंतर विद्यार्थ्यांना पोस्टमॉर्टम तिथे करता येतो. हा एक तिथे बेनिफिट आहे मुलांना. तर त्याच्यामुळे तिथे एज्युकेशन घेणारे विद्यार्थी आणि भारतात एज्युकेशन घेणारे विद्यार्थी दोघांच्या डिग्रीमध्ये कुठेही काही फरक नाहीये. त्याच्यानंतर इंटर्नशिप सुद्धा ज्या वेळेला मुलं तिकडे MBBS करतात, भारतात आल्यानंतर त्यांना इंटर्नशिप ही आपल्याकडे इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये करता येते. म्हणजे जसं काय एखादा विद्यार्थी नाशिकचा आहे तर तो नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करू शकतो, तर ते आपल्याकडे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडनं अपॉइंटमेंट करून तो विद्यार्थी त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याची इंटर्नशिप पूर्ण करू शकतो. म्हणजे तिकडचा अभ्यासक्रम हा भारतासारखाच आहे, तिकडून डिग्री घेतल्यानंतर इथे कुठलाही प्रश्न निर्माण होत नाही. पण सर, आता जर तिकडनं MBBS एखाद्या विद्यार्थ्याने केलं तर इथे आल्यावर त्याला वेगळी काही मेडिकल काउन्सिलची परीक्षा द्यावी लागते का? हो,
तिकडनं आल्यानंतर मेडिकल काउन्सिलची स्क्रीनिंग टेस्ट द्यावी लागते. आता काय झालेलं आहे, ह्या वर्षापासून नॅशनल मेडिकल कमिशन MCIच्या जागेवरती आता ते रिप्लेस झालेलं आहे. तर त्या केसमध्ये काय झालंय, पहिले असं होतं की जे फॉरेनमधनं MBBS करून येणारे जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांनाच फक्त MCIची स्क्रीनिंग टेस्ट द्यावी लागत होती. आता नॅशनल मेडिकल कमिशनच्या अंतर्गत असं झालंय, तुम्ही इंडियात MBBS करा किंवा फॉरेनमध्ये जाऊन MBBS करा, दोघांनाही ती एंट्रन्स एक्झाम देणं आता कंपल्सरी झालेलं आहे. त्याच्यामुळे रशियात MBBS केलं काय आणि भारतात MBBS केलं काय, दोघांची डिग्री इक्विव्हॅलंट आहे आणि दोघांना ती जी एक्झिट एंट्रन्स आहे ती देणं आता सगळ्यांना कंपल्सरी झालेलं आहे. पण आता पुन्हा एकदा पालकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा एक प्रश्न पडतो की रशियात घेतलेली वैद्यकीय क्षेत्रातली डिग्री आणि भारतात आल्यानंतर ती डिग्री, असे जे दोन भारतातल्या आणि परदेशातल्या, याचं व्हॅल्युएशन जरा तिकडच्या डिग्रीचं कमी आहे, त्याला कमी व्हॅल्यू मिळते. तर हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय द्याल? नाही, असा काही प्रकार नाही आहे. कारण की फॉरेनमधनं जरी आपण MBBS केलं तर त्या विद्यार्थ्याला मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच रजिस्ट्रेशन देतं आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, म्हणजे आता आपण महाराष्ट्रातले आहे तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आपल्याला रजिस्ट्रेशन देतं. आणि जो विद्यार्थी, म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्रात एखाद्याने MBBS केलेले त्या विद्यार्थ्याला सुद्धा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच रजिस्ट्रेशन देतं. दोघांचं सर्टिफिकेट सेम असतं, फक्त कॉलेजचं नाव चेंज असतं. त्याच्यामुळे कुठे डिग्रीमध्ये व्हॅल्युएशन कमी जास्त असण्याचं काही कारण नाही. जसं मग मी सांगितलं की तिकडनं MBBS करून आल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब करता येतो, स्वतःचं क्लिनिक टाकता येतं किंवा स्वतःचं हॉस्पिटल टाकायचं असेल, पुढे PGला ॲडमिशन घ्यायचं असेल, सगळ्या गोष्टी करू शकतात. म्हणजे एकंदरीत जो फॉरेनमधनं MBBS करून आलेला विद्यार्थी आहे तो आणि भारतात MBBS करणारा विद्यार्थी, दोघांची डिग्री इक्विव्हॅलंट आहे. असं काही कमी जास्त काही प्रमाण त्याच्यात नाही आहे. सर, आता माझ्या मनातला प्रश्न आणि पालकांच्या पण मनातला प्रश्न की आता काही मुलांना जर तिकडे पाठवायचं आहे तर तुम्ही स्वतः ओश युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर आहात, तर काय सोयी सुविधा तुम्ही तिथे त्यांना देतात याविषयी सांगा. सर्वात महत्त्वाचं त्याच्यामध्ये आम्ही एक अशी सुविधा दिलेली आहे की ज्या काही पालकांना, आता बऱ्याचदा पालकांच्या मनात असतं की अरे आपण मुलाला फॉरेनला पाठवणार आहे, मग तिथे हॉस्टेल कसं आहे, मेस कशी आहे. तर ज्या वेळेला मुलं जातील तर मुलांबरोबर पालकसुद्धा तिथे मुलांबरोबर जाऊ शकता आणि स्वतः युनिव्हर्सिटी बघू शकता, हॉस्टेल बघू शकता, मुलांची राहण्याची व्यवस्था कशी आहे ते पण बघता येतं. त्याच्यासाठी आपल्याकडनं विद्यापीठाकडनं आम्ही असं केलेलं आहे का पालकांनी फक्त एअर तिकीट आणि विजाचा खर्च करायचा आहे. बाकी तिथे उतरल्यानंतर, एअरपोर्टला उतरल्यानंतर 15 दिवसांपर्यंत त्यांचा राहण्याचा आणि खाण्याचा खर्च विद्यापीठाकडनं केला जातो. त्याच्यानंतर पूर्ण साईट सीन्स असतील, या सगळ्या त्याच्यात दाखवल्या जातात. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना तिकडे आपण महाराष्ट्रीयन हॉस्टेल तिथे प्रोव्हाइड केलेलं आहे. 3 सीटर आणि 4 सीटर अशा आपण रूम तिथे देतो. त्याच्यानंतर तिथे मेड दिलेली असते, ती रोजच्या रोज येऊन रूम क्लिनिंग असेल, टॉयलेट बाथरूम क्लिनिंग असेल. त्याच्यानंतर आपण हॉस्टेलमध्ये फुल फर्निश रूम देतो. त्याच्यामुळे काय होतं की मुलांना कुठल्याही प्रकारे काही अडचणी तिथे सामोरं जावं लागत नाही. तर रशियामध्ये म्हटलं तर बर्फ पडतो, तर तिकडे रूममध्ये रूम हिटिंग सिस्टम्स आपण दिलेल्या आहेत, जेणेकरून काय होतं की किती बाहेर बर्फ पडला किंवा काय, जसं आपण आता नॉर्मल बसलेलो आहे तसं विद्यार्थी तिथं नॉर्मली वातावरणात राहू शकतात. कुठे स्वेटर वगैरे घालून त्यांना रूममध्ये फिरायची गरज नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या देशात गेल्यावर प्रश्न पडतो तो म्हणजे जेवणाचा. तर मी तिकडे, आता मी स्वतः महाराष्ट्रातला असल्या कारणाने मी महाराष्ट्रीयन मुलांसाठी महाराष्ट्रीयन मेस तिथे चालू केलेली आहे. मग तिथे विद्यार्थ्यांना जर व्हेजिटेरियन असेल तर त्याला 100% व्हेज जेवण मिळेल, नॉनव्हेज असेल तर आठवड्यातनं त्याला नॉनव्हेज मिळेल. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, त्याच्यामुळे जेवणामध्ये आपण त्यांना वरण भात पोळी भाजी जे आपण महाराष्ट्रात जेवतो त्या प्रकारचं जेवण आपण विद्यार्थ्यांना तिथे प्रोव्हाइड करत असतो. सर, आता तुम्ही पूर्ण हॉस्टेल सुविधा, जेवणाची सुविधा याविषयी सांगितलं, पण आता शेवटी काही मुलांना आता महाराष्ट्रातनं आपल्याला तिकडे पाठवायचं आहे, तर त्या मुलांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी आम्हाला सांगा. पात्रता ही खूप सोपी आहे. त्याच्यासाठी 12वी सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या 3 सब्जेक्टमध्ये 50% मार्क्स असणं आवश्यक आहे. आणि जर एक विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असेल तर रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40% मार्क्स असणं आवश्यक आहे. त्याच्याचबरोबर आता मागच्या 2 वर्षापासून नीट कंपल्सरी झालेली आहे. ते विद्यार्थी नीटमध्ये इलिजिबल असला पाहिजे. इलिजिबल म्हणजे कसं होतं की रिझर्व्ह कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी 40% आहे आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50% मार्क्स आवश्यक असतात. हे एवढंच फक्त इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. जे विद्यार्थी दोन्ही इलिजिबल असतील ते विद्यार्थी रशियामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. पण मग आता शेवटी ॲडमिशन आली की प्रश्न पैशाचा आहे. तर तिकडचा जो खर्च आहे
तो खर्च आपण कसा डिवाइड करतो किंवा एज्युकेशन लोन होतं का, या फी विषयी आम्हाला सांगाल? तिकडे फीज जी असते, जसे आपल्याकडे इंडियन करन्सी रुपीज आहे, तसं तिकडे आपल्याला फीज डॉलर्समध्ये भरावी लागते. फर्स्ट इयरची जी फी आहे ती हे $8,000 $8,000. ते आपल्याकडे इंडियन करन्सीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर होतात जवळपास 5,20,000 रुपये. त्याच्यानंतर सेकंड इयरपासून सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ दर वर्षाला $3,100 फी आहे. ती आपल्याकडे इंडियन करन्सीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर अंदाजे 2 लाख रुपयापर्यंत फी तिथे लागते. त्याच्यानंतर ॲडिशनल खर्च येतो तो म्हणजे हॉस्टेलचा आणि मेसचा. हॉस्टेलसाठी 50,000 रुपये पर इयर आहे आणि महाराष्ट्रीयन मेसची जी आहे ती 50,000 रुपये पर इयर, असे 1 लाख रुपये दर वर्षाला लागतात. पूर्ण 5 वर्षाचा MBBSचा कोर्स पूर्ण करण्यासाठी 19 ते 20 लाख रुपये पूर्ण खर्च येतो. त्याच्यामध्ये तुमचं एअर तिकीट झालं, त्याच्यानंतर कॉलेजचे सर्व खर्च झालेत, विजा, जेवण, राहणं, सगळ्या गोष्टी याच्यात इन्क्लूड आहेत. 20 लाखामध्ये मुलगा MBBS करून पूर्ण भारतात परत येऊ शकतो. सर, अतिशय सविस्तर तुम्ही सांगितलं की जे प्रश्न पालकांना पडत होते त्याची उत्तरं त्यांना मिळाली आहे. पण आता तुमची ओळख करून देतानाच मी सांगितलं की महाराष्ट्रातून तुम्ही रशियाला विद्यार्थी पाठवतात, तर मग तुमची काही कन्सल्टन्सी चार्जेस त्याच्यात आहेत का? नाही, याच्यात कुठलेही कन्सल्टन्सी चार्जेस नाही आहेत. विद्यार्थ्याला डायरेक्ट जी आहे विद्यापीठात जाऊन फी भरायची असते. भारतात इथे कोणाकडे फी भरायची नसते. कारण की काय होतं, बऱ्याचदा फसवणुकीचे खूप सारे प्रकार घडतात. त्याच्यामुळे आम्ही हे व्यवस्था केलेली आहे की विद्यार्थी ज्यावेळेला रशियात तिथे जाईल त्याने त्याच्या डोळ्याने सगळं बघितलं किंवा आता जी काही माहिती मी इथे सांगितली किंवा तुम्ही ब्रॉशर बघितली, ऑनलाईन जी काही माहिती बघितली, सगळ्या गोष्टींचं तुमचं सॅटिस्फॅक्शन झालं की त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना डायरेक्ट विद्यापीठात जाऊन फी भरायची असते. इथे इंडियात कोणाला 1 रुपये द्यायची गरज नसते. तर मग ऍडमिशन होणार कसं? मग ऍडमिशनसाठी काय करत असतो आपण, 65,000 रुपीजचा डिमांड ड्राफ्ट घेतो. तो 65,000 याच्यासाठी असतात का विद्यार्थ्याचं एअर तिकीट, विजा, त्याच्यानंतर एअरपोर्टपासून हॉस्टेलला जाण्याचा जो काही खर्च आहे तोच खर्च फक्त विद्यार्थ्याला भारतात करायचा असतो. याला कुठल्या प्रकारे कन्सल्टन्सी चार्जेस वगैरे भरायची गरज नाही, कारण की याच्यामध्ये मधला कोणी दुवा नाहीये. विद्यार्थी डायरेक्ट विद्यापीठात ऍडमिशन घेणार, याच्यामध्ये कोणी एजंट किंवा कन्सल्टंट वगैरे असं काही नाहीये. त्याच्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांचे पैसे ते जे एजंटचं जे कमिशन किंवा असतं तर त्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या त्याच्यामध्ये वाचतात. सर, आता करोनाचं हे मोठं संकट सगळीकडे चालू आहे, तर अशा करोनाच्या परिस्थितीमध्ये सगळ्या विद्यापीठाच्या, सगळ्या कॉलेजेसच्या ऍडमिशन या ऑनलाईन सुरू आहेत. तर मग आपण असं काही ऑनलाईन सुरुवात केलेली आहे का? हो, आमच्या विद्यापीठाला ऑनलाईन सुद्धा व्यवस्था आहे ॲडमिशन घेण्याची. तर www.oshmedical.com या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी तिकडे ऑनलाईन ॲडमिशन घेऊ शकतो. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिकडे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर तिकडे ऑनलाईन पेमेंट पण करायचं आहे. पेमेंट केल्याबरोबर लगेच रिसिप्ट पण येते पेमेंट केल्याची. त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये ॲडमिशन लेटरसुद्धा विद्यार्थ्याच्या ईमेल ॲड्रेसवर येतं. तुम्ही डायरेक्ट सुद्धा ऑनलाईन ॲडमिशन घेऊ शकता. आणि दुसरी पद्धत आहे मॅन्युअल ॲडमिशन. तुम्ही ऑफिसला येऊन सुद्धा फॉर्म फिलअप करून DD द्वारे किंवा चेकद्वारे पेमेंट करून सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. सर, ऑनलाईन ॲडमिशन आणि या दोन्ही विषयी तुम्ही सांगितलं, पण बऱ्याच पालकांना फसवणुकीचे प्रकार त्यांच्या वाचनात आले असेल किंवा कुठल्याही प्रसारमाध्यमाच्या द्वारे त्यांना कळलेले असतात, तर मग इथं आपली काही फसवणूक होण्याचे चान्सेस आहेत का? नाही, इथे आपल्याकडे फसवणूक होण्याचे काही चान्सेस नाही आहेत. बऱ्याचदा काय होतं, बरेचसे जे एजंट्स असतात हे काय करतात का जी ऍक्च्युअल कॉलेजची फीज आहे ती कमी करून सांगतात. आणि काय होतं, ज्या वेळेला विद्यार्थी तिकडे जातो, तिकडे गेल्यानंतर मग त्या विद्यार्थ्याकडनं एक्स्ट्रा फीची डिमांड केली जाते. किंवा बऱ्याचदा इथे सांगितलं जातं का इंग्लिश मिडियममध्ये एज्युकेशन आहे, मग 3rd इयर नंतर त्या विद्यार्थ्यांचं मग रशियन मीडियममध्ये तिथे एज्युकेशन दिलं जातं. किंवा बऱ्याचदा सांगताना इकडे सांगतात की आम्ही अमुक अमुक कॉलेजला ॲडमिशन करू, तिकडे गेल्यानंतर जे कमी दर्जाचे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिशन करून देतात. किंवा बऱ्यापैकी आता असा ट्रेंड एक नवीन आलेला आहे की जे विद्यार्थी शिकतायत तेच विद्यार्थी आजकाल ॲडमिशन करायला लागलेले आहेत. किंवा भरपूर नवीन नवीन एजंट्स मार्केटमध्ये आजकाल मोठ्या मोठ्या जाहिराती करतात आणि ॲडमिशन करण्याचं प्रलोभन लोकांना दाखवत असतात. मग त्या केसमध्ये काय होतं का त्यांना स्वतःला ऍक्च्युली काही माहिती नसते का नेमकं तिथे विद्यापीठात कशी व्यवस्था आहे, तिथे राहण्याची काय, किंवा विद्यार्थ्यांना एखाद्याला काही प्रॉब्लेम आला तर मग हे लोक त्यावेळेला विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे मदत करू शकत नाहीत. मग त्याच्यासाठी आम्ही एकच सांगतो की जो कुठला ऍडमिशन आपण ज्यांच्याकडून घेतोय तर त्या व्यक्तीचा विद्यापीठाशी काय संबंध आहे, म्हणजे तो जो ऍडमिशन ज्यांच्याकडनं घेतो आहे ते डायरेक्ट विद्यापीठाशी संलग्न आहेत का, त्यांच्याकडनंच ऍडमिशन घेतली पाहिजे. कोणी एखादा विद्यार्थी जो शिकतो आहे
त्याच्याकडनं ऍडमिशन घेऊ नये, कारण की तो ऑलरेडी कोणावर तरी अवलंबून असतो आणि आपण परत त्याच्यावर अवलंबून असून ऍडमिशन घ्यायचं, मग ते कुठेतरी चुकीचं होतं आणि मग मुलांची तिथे फसवणूक होते. म्हणजे अडी अडचणी काही आल्या, काही जसं आता कोरोनाचं संकट आलं, तर अशा काळामध्ये त्या विद्यार्थ्यांना कोणी तिथे वाली राहत नाही. त्याच्यामुळे आपण ज्यांच्याकडे ऍडमिशन घेतो आहोत तर ते कसे आहे, म्हणजे त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे हे चेक करूनच आपण ऍडमिशन घेतलं पाहिजे. आता उत्तर देतानाच तुम्ही म्हटलात की करोनामुळे बऱ्याच जणांना अडचणी आल्या, तर आपली सुद्धा 2020ची बॅच आता पास होऊन इकडे आली, तर त्यावेळेस मुलांना बऱ्याच अडचणी आल्या होत्या. तर तुमच्याकडून तुम्ही त्यांना इमर्जन्सी म्हणा किंवा त्या काळामध्ये काय सुविधा दिल्या? ज्या वेळेला मार्चमध्ये लॉकडाऊन झालं, तर ज्या दिवशी लॉकडाऊन झालं त्या सेम डे मी विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्याच्या लगेच आम्ही तिथे हालचाली चालू केल्या. मग त्याच्यामध्ये इंडियन एम्बेसी आहे, त्यांच्याशी संपर्क साधून, त्याच्यानंतर विद्यापीठाचं वगैरे सगळे पत्रव्यवहार करून, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे CM पासून तर देशाच्या पंतप्रधानांपर्यंत मी स्वतः पत्रव्यवहार केले आणि प्रत्येकाशी बोलणं वगैरे करून आम्ही त्या विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात परत आणलेला आहे. आणि महत्वाची बाब सांगायची ठरली तर माझा एकही विद्यार्थी तिथे कोरोना पॉझिटिव्ह झाला नाही. सगळे मुलं मी एकदम व्यवस्थित त्यांच्या आई वडिलांपर्यंत त्यांना पोहोचवलेला आहे. याचा मला सगळ्यात जास्त अभिमान आहे. नाही, आणि मुलांच्या आई वडिलांना हाच विश्वास आपल्या लोकांकडनं हवा असतो की ज्यांच्याद्वारे आपण पाठवलं त्यांनी आपल्या मुलांना सुरक्षित ठेवणं, त्यांची काळजी घेणं, हीच एक अपेक्षा त्यांची असते. कार्यक्रमाच्या शेवटी सर मी आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारते की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तुम्ही काय आवाहन कराल? महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल का तुम्ही निसंकोचपणे ऍडमिशन घ्या, कुठल्याही प्रकारे काळजी करायची गरज नाहीये. फक्त एकच आहे का जर अभ्यास करायची तयारी असेल तर तुम्ही बिंदास ऍडमिशन घ्या. मी तुमच्या बरोबर 5 वर्ष तुमच्या बरोबर आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे काळजी करण्याची काही आवश्यकता नाहीये. अभ्यास करणार असेल तर 100% ऍडमिशन घ्या, तुम्हाला कुठल्याही काही अडचणी येणार नाही. डॉक्टर, आतापर्यंत आपण आम्हाला ओश युनिव्हर्सिटी बद्दल सांगितलं, आपण त्याचे संचालक आहात, पण आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तुम्ही काय आवाहन कराल? महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल, कुठल्याही प्रकारे काळजी करू नका. नीटला कमी मार्क्स आले म्हणजे सगळं संपलं असं नाही. ठीक आहे, जरी मार्क्स कमी आले असेल पण आपल्याला एक नवीन गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तिथे आपल्याला आहे का तिथे जाऊन आपले स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. आणि ओश विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेताना कुठल्याही प्रकारे काळजी करू नका. मी तिथे स्वतः तिथे असतो, प्रत्येक विद्यार्थ्याची मी प्रत्येकाची काळजी घेत असतो, त्याच्यामुळे काळजी करू नका. पूर्ण 5 वर्ष मी तुमच्याबरोबर तिथे असणार आहे तुमच्या पालकांसारखा, त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. बिंदास ऍडमिशन घ्या. आणि पालकांना मी एकच सांगेल, जर विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची तयारी असेल तरच विद्यार्थ्याला पाठवा. बऱ्याचदा काय होतं की पालक जे आहेत ते विद्यार्थ्यांना फोर्स करतात का नाही तुला MBBSच करायचं आहे, तर मग त्या विद्यार्थ्यांना तुम्ही कुठेही पाठवू नका. मग त्यांना त्यांचं ज्याच्यात रुची आहे त्यातच विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर घडू द्या. मग विद्यार्थ्याची अभ्यासाची तयारी असेल तर तुमचं ऑलवेज वेलकम. आमच्या ओश विद्यापीठामध्ये ऍडमिशन घ्या आणि काही काळजी करू नका. तुमचे जसे विद्यार्थी तिकडे जाणार आहेत, इथे जेवढे सुखरूप आहेत सुखी आहेत तसेच विद्यार्थी तिकडे सेफ राहणार, काही अडचण येणार नाही. जसे विद्यार्थी गेले तसे परत व्यवस्थित चांगले डॉक्टर बनून येणार आहात. काळजी करू नका, बिंदास ऍडमिशन घ्या. धन्यवाद सर. याच विश्वासावर मी पुन्हा एकदा पालकांना विनंती करते की ज्या मुलांना वैद्यकीय क्षेत्राची आवड असेल तर त्यांनी नक्की डॉक्टर रसाळांशी संपर्क करावा आणि त्यांच्याच विश्वासावर आपण रशियामध्ये ओश युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यावी आणि आपल्या मुलाला डॉक्टर करावं. डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि अतिशय छान अशी मार्गदर्शक माहिती तुम्ही आम्हाला दिली, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.